7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं मतदान आहे. आमच्या जवळपास या गटात आणि गणात संपूर्ण दौरा झाला. गाव भेटीसह घर भेटी झाल्या. प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या ताकदीनं कामाला लागला आणि आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे मार्गदर्शक माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड असं वातावरण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं तयार झालं. अशा या राज्याच्या राज्यमंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांचा झंझावाती प्रचार दौरा या सगळ्या विकासाच्या गंगेमुळं प्रत्येक माणूस आज भारतीय जनता पार्टीच्या विचारासोबत जोडलेला आहे. गेल्या वर्षभरापासून मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांनी या जिंतूर सेलू मतदारसंघासह जिल्ह्याचा केलेला विकास, आणलेला विविध विकास निधी यामुळं प्रत्येक नागरिक आणि लाडकी बहीण ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी जोडलेली आहे. प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टी या जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा निर्विवाद झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य शेतकरी असेल, शेतमजुरी असेल, बेरोजगार असेल, यांच्या हाताला काम कसं द्यायचं, शेतीला सिंचनासाठी या 80 गावाचा येलदरी धरणातून पाणी पुरवठा असेल, CIIT जे 115 कोटीचं मंजुरी सेलूला दिलेली आहे, त्यामध्ये 3 ते 4 हजार नवयुवकाच्या हाताला दरवर्षाला काम लागेल. एवढी प्रचंड विकासाची गंगा या जिंतूर सेलू मतदारसंघात निधीच्या रूपानं साकार झालेली आहे. त्यामुळं कुठेही असं भूलथापेला मतदारांनी बळी न पडता भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या 7 तारखेला कमळ या निशाणीवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला भरभरून मतदान देतील असा माझा मी चारठाणा गट आणि पंचायत समिती चारठाणा आणि जांबुद्रुक गणातील सर्व 72 मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मीनाताई राऊत, तहसीन जाफरमिया देशमुख आणि मंगला प्रकाश मस्के यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. सर्व कार्यकर्ते ताकदीनिशी कामाला लागले, त्यांनाही मी खऱ्या अर्थानं सॅल्यूट करतो आणि पुन्हा एकदा नव्यानं एक भारतीय जनता पार्टीचा झंझावात निर्माण करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, करत आहेत अशांना नमस्कार. थांबतो. जय हिंद. सन्माननीय नानासाहेब दादा राऊत आणि माझा हा अजेंडा आहे की चारठाण्यात मूलभूत सुविधा जसे की घरकुल रखडलेले ते घरकुल आम्ही तंतोतंत लक्ष देऊन त्याच्यात मंजूर करू, राहिलेले बिलं फास्ट टाकू. त्याच्यानंतर रस्ते, नाली, लाईट आणि जे काही नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहे ते आम्ही पूर्ण करू. आणि यापूर्वीही मी आणि आमचे नेते नानासाहेब दादा राऊत हे मेघनादिदीच्या मार्गदर्शनाखाली, बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आलो. त्याच्यानंतरही करत राहू. येणाऱ्या काळात आम्ही जे जनतेला आश्वासन द्यायलो आता ते आम्ही पूर्ण करू. विरोधी पक्षावाले म्हणतात की 15 वर्षे तुमच्या हातात जिल्हा परिषदची सत्ता असताना तुम्ही कारखान्याचा विकास केलेला नाही. त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. विकास केलेला कसा नाही? चारठाणा फाटा ते ज्ञानेश्वर माऊली महाराज संस्थानपर्यंत रोड झालेले आहेत. मधल्या काळात रोड झालेले आहेत. त्याच्यानंतर इथला मोठा PSC दवाखाना झालेला आहे. त्याच्यानंतर इथं 1-2 ठिकाणी सभा मंडप झालेले आहेत. भरपूर ठिकाणी विकास झालेला आहे. त्यांच्याकडे काही मुद्दे उरलेले नाही म्हणून ते 15 वर्षापूर्वी काय झालं, 15 वर्षात काय झालं ह्या खोटे आरोप करत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून आपण माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांचे खास समर्थक आहात. विरोधी पक्षावाले म्हणतात की यांनी 15 वर्षात 5 पक्ष बदलले. याच्याबद्दल काय मत आहे आपलं? पक्ष आता ते तर वरून चालत आलं बघा, ते चालत असते. पक्ष सकाळून दुपारून संध्याकाळून काही व्हायला त्याच्यावर काही विषय नसतो. आम्हाला तो पक्ष आवडला, मेघनादिदीचं नेतृत्व आवडलं, त्यामुळे आम्ही त्या पक्षात गेलो आणि त्यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला उमेदवारी दिली. आम्ही ती उमेदवारी सार्थक ठरवू आणि येणाऱ्या काळात आम्ही जे काही विकासाचे मुद्दे आहेत ते पुढे घेऊन चालू. आम्ही मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? मतदारांना एवढंच आव्हान आहे माझं. मतदारांना एवढं आव्हान आहे माझं की येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ मीनाताई नानासाहेब राऊत आणि मी तहसीन जाफरमिया देशमुख चारठाणा गणातून आणि आमच्या सहकारी
जाम बुजुर्ग गणातून सौ मंगलताई प्रकाश मस्के यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना विजयी करावे.